नमस्कार मंडळी, मी प्रेरणा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, तुम्हाला माहित असल्याप्रमाणे मी गावी आली आपल्या कोकणातल्या आणि छान एक दिवस आराम करून आता गटारीचे दिवस जवळ आले। श्रावण महिना लवकरच सुरू होतोय आणि त्याच निमित्त आम्ही जाणार आहे। आमचं वरच कंपाऊंड आहे, खाली घर आहेत आमच्या सगळ्यांची आणि वर आमराई आहे, म्हणजे कंपाऊंड असतात आपल्या गावातले ते आहेत आणि छान मोठी अशी आमराई आहे, बाग आहे। तिकडेच आज आम्ही गटारी म्हणजे बोलतात ना गटारीचा एक दिवस साजरा करणार आहोत छान निसर्गरम्य अशा ठिकाणी। आणि चला काय काय वर मजा मस्ती करतोय ती बघण्यासाठी तुम्हाला असाच व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागणार आहे। आणि जर चॅनलला कोणी नवीन असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक आणि कमेंट तुम्हाला आवर्जून करायचं आहे। तर चला वर कंपाऊंडात जाऊया आणि पाऊस सुद्धा आलेला आहे, तर चला। तर मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे पावसाच्या दिवसात हे रान एकदम असं गच्च बहरतं। कुठलंही रान असतं ते छान पावसाळ्यात त्याची झाडी बिडी अशी वाढलेली असते आणि चिखल होतं पावसाळ्यात, तर तेच चिखल जास्त चॅलेंजिंग असतं पुढे जायला। घनदाट जंगलात आपल्याला छान असा रस्ता शोधत जावं लागतं आणि तेच आता आम्ही करतोय। तर चला असंच व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, तर चला या। तर मंडळी, आपण येऊन पोहोचलेलो आहोत आमच्या जागी। म्हणजे इथे पुढे आता आमची वर सगळी आमराई आहे आणि इथे आम्ही आता आमचं गेटच्या पुढेच जरा इथे खोपी आहे आमची आणि इथेच आता आम्ही छानपैकी जेवण बनवणार आहोत। एका साईडला चिकन, एका साईडला राईस बनणार आहे। या निसर्गाच्या सानिध्यात छान पावसाळी वातावरण झालं, फक्त एवढंच की पाऊस पडू नये आपण जेवण बनवतोय। तर चला या सुरुवात करूया। तर मंडळी, चिकन स्वच्छ करायचंय, धुवायचंय, तर म्हटलं आता झऱ्यावरच येऊया। झरा एवढा जवळ आहे, छान स्वच्छ पाणी आहे आणि आता मी चिकन धुवून घेते। तर आता चुलीवर आपण भात ठेवलाय, तर भात शिजेपर्यंत एका साईडला आपलं चिकन पण तयार होईल। तर आधी आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया आणि मग नंतर फोडणी देऊया। तर चला मंडळी, मी चिकन घालते फोडणीला। छान टोप तापलेला आहे, तेल घालून घेते।
हे ना म्हणतात चवळीची पानं. तर ही जेवणासाठी तयारी चालली. तर आता आपला चिकनचा रस्सा तयार झालेला आहे. आपण आता कोथिंबीर घालून घेऊया. हे आपलं कोकणातलं एक पद्धत आहे. हे आधी आपण जिथे जेवण करतो रानात वगैरे तिथे आपण आपल्या देवासाठी असं थोडंसं काढून ठेवायचं असतं असं. तर मंडळी चला आता आपलं झालेलं आहे. छान गरमागरम भात आहे, वाढून घेऊया. तर मंडळी आज आम्ही असं आमच्या पद्धतीने ही आमची गटारी, म्हणजे काय काय जण त्याला गटाहारी बोलतात, गटारी बोलतात, खूप सारी नाव आहेत त्याला, पण आम्ही आमच्या भाषेत गटारी बोलतो. त्यामुळे मी सांगितलं आम्ही गटारी विशेष हा ब्लॉग बनवला. आम्ही कशी साजरी केली हेच तुमच्यापर्यंत पोहोचवलं. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटलाय नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कॉमेंट आवर्जून करा. आणि चॅनलला जर कोणी नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा. आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.